हा, तर हे होते बाबासाहेब तांदळे, तालुका अध्यक्ष, अजित पवार गटाचे फुलंब्री तालुका. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार होतो कशा पद्धतीनं त्यांनी महाविकास आघाडीला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे, तर कशा पद्धतीने या ठिकाणी कार्य चालू आहे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी बाबासाहेब तांदळे, तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आज आमच्या इथे फुलंब्रीच्या कार्यालयामध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष मोहसिन पटेल, तसे त्यांच्याकडे आज सध्या पूर्ण महाराष्ट्राची प्रचाराची धुरा आज त्यांच्या खात्यावर आहे आणि ते स्टार प्रचारक म्हणून आज राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या आमच्यासोबत मोहसिन पटेल, तसेच आमचे शहराध्यक्ष शाकीर सर, अल्पसंख्याकचे शहराध्यक्ष इम्रान भाई, युवकचे शहराध्यक्ष सुनील कुदळे, तसेच वसीम पटेल या कार्यालयामध्ये आम्ही आज पटेल यांच्या जिल्हाध्यक्ष यांच्या बैठकीसाठी बसलो होतो. आणि एकंदरीत वातावरण महायुतीचं एकंदरीत वातावरण चांगलं आहे. आजपर्यंत परिस्थिती आपली चांगली आहे आणि आम्ही फक्त दादाचाच आदेश पाळतो. दादाने सांगितले की तुम्ही महायुती बरोबर राहा, तर दादा जे म्हणतील, दादाने दगडही उभा केला तरी आम्ही त्या दगडाला सुद्धा मतदान करणार आहे. आणि महायुतीच्या इथल्या आपल्या उमेदवार आहे अनुराधाताई अतुल चव्हाण, याही यांचे 2012 पासून तर 2024 पर्यंत व्यवस्थितरित्या कामं चालू आहे आणि त्या 2 टर्म जिल्हा परिषद मेंबर सुद्धा राहिल्या. समाज कल्याण विभाग त्यांच्याकडे समाज कल्याण सभापती राहिल्या, बांधकाम समाज कल्याणच्या सभापती राहिल्या आणि त्यांच्या त्या कामाच्या माध्यमातून बरेचसे कामं झाले. पाणलोट क्षेत्राचे काम झालं, जलयुक्त शिवारचं काम झालं, तसंच एक महत्त्वाचे विविध विकास कामे झाले. आणि त्या मार्केट कमिटीच्या आज रोजी प्रथम नागरिक आहे, मार्केट कमिटीच्या सभापती आहे आणि आज त्या ज्या महायुतीचे उमेदवार आहेत तर त्या बाकी इतर पक्षांच्या उमेदवारापेक्षा आजही आघाडीला आहे. आम्ही 4ही सर्कल फिरलो. फुलंब्री तालुक्यामध्ये 4 सर्कल आहे. ओळख बाजार सर्कलला आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला, तसेच पाल सर्कललाही चांगला रिस्पॉन्स मिळाला. काल आम्ही बाबरा सर्कलला गेलो, तिथंही चांगला रिस्पॉन्स मिळाला. गणोली सर्कल आणखी बाकी आहे. आणि जे संभाजीनगरचं क्षेत्र आहे तिकडं आमचे संभाजीनगरचे तालुकाध्यक्ष पवार, अमरजीत पवार आणि शहराध्यक्ष सचिन तोरणमल हे दोघंही कामाला व्यवस्थित लागलेले आहे. तिथल्याही कार्यकर्त्यांची फळी चांगली आहे, फुलंब्री तालुक्याची कार्यकर्त्यांची फळी चांगली आहे आणि आम्हाला तरी वाटतं की ताई हा 100% निवडून येतील आणि त्या जास्तीच्या मताधिक्याने निवडून येतील. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे होते तांदळे यांनी सविस्तर 4ही गटाची या ठिकाणी माहिती सांगितली आणि सविस्तर कोणत्या ठिकाणी काय जेड मिळणार आहे काय म्हणजे सर्वच गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितल्या आणि 100% निवडून येतील असं सुद्धा त्या ठिकाणी बोलले. शिवशाही न्यूज फुलंब्री. नमस्कार. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.